नमस्कार भक्तांनो. आज आपण संत बाळूमामांच्या आयुष्यातील एक अत्यंत भावूक आणि शिकवण देणारी सत्यकथा ऐकणार आहोत. बाळूमामांचे प्रेम हे कोणत्याही माणसांच्या श्रीमंतीवर नाही, तर त्यांच्या मनातील भावावर असायचे. एकदा बाळूमामा आपल्या बकऱ्यांचा कळप घेऊन एका गावातून चालले होते. कडक ऊन पडले होते. रस्त्याच्या कडेला एका गरीब शेतकऱ्याची झोपडी होती. तो शेतकरी आणि त्याची पत्नी बाळूमामांचे खूप मोठे भक्त होते. घरची परिस्थिती अगदी हलाखीची होती. घरात जेवायला फक्त 2च शिळ्या भाकऱ्या आणि थोडीशी चटणी होती. मामा त्या झोपडीजवळ आले आणि थांबले. त्यांनी त्या गरीब शेतकऱ्याला हाक मारली. "अरे लेका, खूप भूक लागलीये. काही खायला आहे का घरात?" तो शेतकरी आणि त्याची बायको घाबरले. त्यांना वाटले साक्षात बाळूमामा आपल्या दारात आलेत आणि घरात तर फक्त 2च शिळ्या भाकऱ्या आहेत. आपण मामांना हे कसं वाढायचं? शेतकरी हात जोडून रडत म्हणाला, "मामा, माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच चांगलं अन्न नाहीये. फक्त 2 शिळ्या भाकऱ्या आहेत." मामा हसले आणि प्रेमाने म्हणाले, "लेका, प्रेमाने दिलेला शिळा तुकडा हा पंचपाकोरांपेक्षा मोठा असतो. आण ती भाकरी इकडे." मामाने ती शिळी भाकरी आणि चटणी अत्यंत आवडीने खाल्ली. जेवून झाल्यावर मामाने त्या शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, "तुझ्या या 2 भाकऱ्यांनी माझं पोट भरलं. आता या जन्मात तुझं घर कधीच अन्नधान्याने रिकामं राहणार नाही." आणि चमत्कार असा झाला भक्तांनो, त्या दिवसानंतर त्या गरीब शेतकऱ्याच्या शेतात धान्यांची उधळण झाली. त्याची सगळी गरिबी कायमची दूर झाली. भक्तांनो, बाळूमामांना तुमची श्रीमंती नको. त्यांना हवा असतो फक्त तुमचा निखळ भाव आणि प्रेम. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.